बारीक मेथी आणली होती, ती जरा धुण्यासाठी भिजत ठेवली आहे. आणि इकडे कांदा आणि मिरची कापून घेतली आणि कढई तापत ठेवली आहे. कढई गरम झाल्यावर तेल टाकलं त्याच्यात थोडं. त्याच्यानंतर मेथी धुवून चांगली कापून घेतली आणि आता मी त्याच्यात मिरची टाकली आहे आणि मग कांदा कापलेला टाकला आहे. तो लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही. आणि तुम्हाला जर मिरची जास्त हवी असेल तर जास्त टाकू शकता. मी थोडी कमीच टाकली आहे कारण की एवढी तिखट नसते. आणि लाल तिखट टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. मी लाल तिखट टाकणार आहे त्याच्यामध्ये. लाल झाल्यानंतर कांदा बघू शकता चांगल्या पद्धतीने लाल झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये तिखट टाकले, लाल मीठ टाकले चवीनुसार. त्याच्यानंतर हळद टाकायला विसरले होते, ती परत मग हळद टाकली थोडी आणि ते ढवळून घेतले चांगलं. आणि मग कापलेली मेथी टाकली आहे. छानपैकी परतून घेतलं आहे. आता त्याच्यावर थोडं झाकण ठेवून पाणी ठेवणार आहे म्हणजे ते होऊन जाईल. आणि ह्याला काहीतरी मध्येच पाहिजे होतं, काय तर तिथे तो ठेवलेला चिमटा आहे ना, तो पाहिजे होता त्याला. मग तो त्याला दिला आणि तो खाली बसला खेळायला. त्याच्यानंतर मेथीची भाजी आपली झालेली आहे शिजून, कारण कडवट लागते थोडी म्हणून शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. थोडंसं ढवळून घेतलं आहे आणि बघू शकता चपाती बरोबर भाजी खायला रेडी. तुम्ही पण खा.